नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या हॉलिडेसाठी उटी फिरण्याचा प्लॅन करत असाल तर ह्या व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघा. कारण या व्हिडिओमध्ये आम्ही उटी आणि कोइंबतूरचा 3 डेजचा ट्रॅव्हल प्लॅन सांगणार आहोत. आणि ह्या 3 दिवसात आपण कोणकोणत्या प्लेसेसना व्हिजिट करणार आहोत, स्टेसाठी हॉटेलचा खर्च किती होणार, कुठल्या ठिकाणी एंट्री तिकीट्स काढावे लागतील आणि ह्या टूरचा टोटल खर्च किती होणार, या सर्व गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. तर सुरू करूया डे 1 पासून. उटीमध्ये कुठलेही स्टेशन किंवा एअरपोर्ट नाही आहे. तर इथे येण्यासाठी आपण यूज करणार बँगलोर, मैसूर आणि कोइंबतूर शहराला. बँगलोरवरून उटीचे जे डिस्टन्स आहे ते आहे 267 किलोमीटरचे. मैसूर ते उटीचे जे डिस्टन्स आहे ते आहे 125 किलोमीटरचे, ज्यासाठी 4 तास लागणार आहेत. पण ह्या रस्त्यावरून जातेवेळी बंदीपूर नॅशनल पार्कवाला एरिया लागतो. ह्या रस्त्यावरती आपल्याला जंगल सफारीवाला फील येतो, कारण इथे रस्त्यावरच डिअर, पिकॉक, एलिफंट बघायला मिळतात. आणि जर आपण कोइंबतूरवरून उटीला येणार असू तर 88 किलोमीटरचा डिस्टन्स असेल. तर ह्या प्लॅनची सुरुवात आपण कोइंबतूरवरून करू, कारण शेवटच्या दिवशी आपण आदियोगीला पण व्हिजिट करणार आहोत. कोइंबतूरपर्यंत आपण ट्रेन ट्रॅव्हल आणि फ्लाईटने येऊ शकतो. तर मित्रांनो, डे 1 मध्ये जेव्हा आपण कोइंबतूरला पोहोचू तेव्हा आपण जर्नी सुरू करू उटीसाठी. 88 किलोमीटरचे डिस्टन्स क्रॉस करून आपण उटीला पोहोचू. उटीला पोहोचल्यावर आपण सर्वप्रथम हॉटेलमध्ये चेक इन करू. मित्रांनो, पुढे जाणारी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो, प्लीज या व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमचा एक लाईक आम्हाला खूप जास्त मोटिवेट करतो. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील अवश्य करा, कारण आम्ही ट्रॅव्हल रिलेटेड अपडेट्स नेहमी अपलोड करत असतो. तुम्हाला तुमच्या प्लॅन बनवण्यासाठी खूप जास्त हेल्प होईल. आता यानंतर आपण निघू आपल्या पहिल्या साईट सीनसाठी. तर सर्वात पहिले आपण व्हिजिट करणार आहोत उटी लेकला. मित्रांनो, इथे भेट देण्याचा जो टायमिंग आहे तो आहे सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. पण बोटिंगचा जो टाईम आहे तो आहे संध्याकाळी 5:30 पर्यंतचा. आपण जेव्हा लेकजवळ पोहोचू तेव्हा आपल्याला इथे एंट्री तिकीट घ्यावी लागेल, जी आहे 25 रुपयापर्यंतची. ह्या एंट्री तिकीटनेच आपण आत जाऊ शकतो. आता आत गेल्यावर जर तुम्ही बोटिंग करू इच्छिता तर त्याबद्दल डिटेल्समध्ये सांगतो. इथे 2 सीट ते 15 सीटपर्यंतचे बोट्स आहेत. त्यात 2 आणि 4 सीटवाले जे बोट आहेत ते पेडलवाले आहेत आणि 3 आणि 5 सीटवाले जे बोट आहेत ते रोवाले आहेत. ह्यानंतर 6 पेक्षा जे जास्त सीट्सवाले बोट आहेत मोटरवाले आहेत. याचे प्राईस चेक करायला इथे तुम्ही स्टॉप करून चेक करू शकता. ह्या प्राईसमध्ये 30 मिनटं बोटिंग करायला मिळते आणि त्यानंतर एक्स्ट्रा चार्जेस लागतात. आता ह्यानंतर तुम्ही इथेच टाईम स्पेंड करा, कारण आता संध्याकाळ झाली आहे आणि आता टुरिस्ट प्लेसेस ह्या बंद झालेल्या असतात. तर आता आपण आपल्या हॉटेलमध्ये जाऊ आणि रेस्ट करू. आज आपल्या टूरचा सेकंड डे आहे. आज सर्वप्रथम आपण व्हिजिट करणार आहोत टी फॅक्टरीला. इथली एंट्री तिकीट आहे 20 रुपयांची. या फॅक्टरीमध्ये चहा पावडर कशी बनते, याच्या मशीन्स कशा आहेत, याची पूर्ण इन्फॉर्मेशन मिळेल. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही इथे चाय पावडर विकत देखील घेऊ शकता. टी फॅक्टरीनंतर व्हिजिट करूया चॉकलेट फॅक्टरीला, आणि हे टी फॅक्टरीच्या बाजूलाच आहे. यानंतर आपण व्हिजिट करू डोडाबेट्टा पीकला, जिथून उटीच्या डोंगर रांगा दिसतात. मग इथून पुढे आपण कुन्नूरसाठी ट्रॅव्हल करू. ऑन दी वे आपल्याला सिम्स पार्क लागेल. इथले एंट्री तिकीट आहे 75 रुपयाची. यानंतर आपण पोचू कुन्नूरला. कुन्नूरचा जो रेल्वे स्टेशन आहे तो खूपच सुंदर आहे आणि वेल मेंटेनसुद्धा आहे. टॉय ट्रेन ही दिवसातून 6 वेळा चालते. दिवसातली सर्वप्रथम ट्रेन ही कुन्नूरवरून निघते सकाळी 7:45ला आणि 8:45ला उदगमंगलमला पोचते, म्हणजेच उटीला. आणि उटीवरून सकाळी 9:15ला सर्वात पहिली ट्रेन सुटते आणि 10:20ला कुन्नूरला पोचते. उटीवरून जी लास्ट ट्रेन असते ती असते संध्याकाळी 5:30ची आणि कुन्नूरवरून जी लास्ट ट्रेन असते ती असते संध्याकाळी 4 वाजताची. इथे तिकीटचे 2 ऑप्शन्स असतात. पहिले आहे फर्स्ट क्लास, ज्यासाठी पे करावे लागतील 365 रुपये आणि सेकंड सिटिंगसाठी पे करावे लागतील 160 रुपये. याचे तिकीट तुम्ही IRCTCने बुक करू शकता. आता जेव्हा आपण उदगमंगलमला पोचू तेव्हा आपला ड्रायव्हर आपल्याला तिथे पिकअप करायला येईल आणि जर हवे असेल तर तुम्ही तिथे लोकल शॉपिंग देखील करू शकता किंवा आपल्या हॉटेलमध्ये जाऊन रेस्ट करा.
डे 3ला आपण उटीच्या हॉटेलमधून चेकआउट करू, कारण आज आपल्याला जायचे आहे कोइंबतूरला. तर इथे जाण्याच्या रस्त्यावर आपल्याला चहाचे मळे लागतील, तेव्हा तुम्ही ड्रायव्हरला सांगून तुम्ही तिथे थांबा आणि मस्त फोटो काढा. नंतर जेव्हा तुम्ही कोइंबतूरला पोचाल तेव्हा दुपारचे जे जेवण आहे ते तुम्ही ईशा फाउंडेशनच्या इथेच करा. तुमचा टाईम सेव्ह होईल. अच्छा, मेन गोष्ट आहे की तुम्ही मेन गेटवरच उतरा, कारण तिथेच रेस्टॉरंट आहे. इथे जेवण खूप छान तर मिळतंच, पण मेनू देखील खूप सारे असतात. मग इथेच तुम्ही मॅप घ्या आणि ईशा फाउंडेशनच्या आत जा. पण आतमध्ये फोन अलाउड नाही आहे, तर तुम्ही तो इथे सबमिट करा. नंतर आपण जेव्हा बाहेर येऊ तेव्हा इथूनच बैलगाडीत बसू आणि आदियोगी स्टॅच्यूसाठी निघू. तुम्ही तिथून चालत देखील जाऊ शकता, पण जर तुमच्याबरोबर कोणी सिनियर सिटिझन्स असतील तर बैलगाडीतून अवश्य जा. शिवा स्टॅच्यूची जी हाईट आहे ती आहे 112 फीटची आणि हे 2017मध्ये बनवले गेले आहे. मित्रांनो, ईशा फाउंडेशनमध्ये 3 तास लागतात, तर तुम्ही त्याप्रमाणे तुमचे रिटर्नचे फ्लाईट किंवा ट्रेनचे तिकीट बुक करा. तर मित्रांनो, हा होता 3 दिवसांचा उटी आणि कोइंबतूरचा ट्रॅव्हल प्लॅन. आता आपण स्टेचे बघूया. उटीमध्ये 1500च्या वरवाले हॉटेल पण मिळतील, ज्यामध्ये स्टे इन्क्लूड असेल, पण ते तेवढे ग्रेट नसतात. जर तुम्ही 2500पर्यंतचं बजेट ठेवत असाल तर थोडे चांगले हॉटेल नक्की मिळतील. इथे तुम्ही हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट इन्क्लूड करून घ्या. तर मित्रांनो, आता प्राईस बघून घेऊया की आपला टोटल खर्च किती होणार. या प्राईजमध्ये आपण इन्क्लूड करूया कोइंबतूर पिकअप, ड्रॉप, साईट सीन, ड्रायव्हर अलाउन्स, पार्किंग, 2 नाईटचा हॉटेल स्टे आणि हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट. आणि ही जी प्राईस कॅल्क्युलेट केली आहे ती 3 जणांसाठीची आहे. ते पर पर्सनसाठी आपल्याला पे करावे लागतील 7,400 रुपये आणि जर तुम्ही 2 लोक असाल तर पे करावे लागतील 10,100 रुपये प्रत्येकी. तर मित्रांनो, तुम्ही तुमची ट्रॅव्हल डेट आणि टोटल पर्सन सांगा आणि तुम्हाला एक्झॅक्ट प्राईस किती होईल आम्ही ते सांगू. तर मित्रांनो, या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील अवश्य करा.